मग आपण लास्टच्या क्लासमध्ये स्टॉक ग्रुप काय असतो, बरोबर. बेसिक्सची पूर्ण आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण क्रिएशनचा काहीच पार्ट ठेवलेला नव्हता, बरोबर. आपण बेसिकली पूर्ण गोष्टी शिकल्या, ज्याच्यामध्ये आपण स्टॉक ग्रुप कशाला म्हणायचं, बरोबर. त्याच्यानंतर स्टॉक कॅटेगरी कशाला म्हणायचं, त्याचबरोबर स्टॉक आयटम्स कशाला म्हणायचं, बरोबर. ऍज वेल एज त्याच्यामध्ये आपण काय शिकलं की गोडाऊन म्हणजे काय असतं, बरोबर. म्हणजे पूर्णपणे जी काही आपल्याकडे इन्व्हेंटरी आहे, स्टॉक आहे, त्याच्याशी रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन आपण लास्टच्या 1 तासामध्ये घेतली, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, काही अडचण आहे का, नाही. ओके. तर बघा, आजच्या क्लासमध्ये जो काही आपण थेअरी पार्ट शिकला होता, तोच प्रॅक्टिकली कसं करायचं आहे, बरोबर आहे. टॅलीमध्ये ऍक्च्युअल मध्ये स्टॉक म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने क्रिएट केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. ठीक आहे. बघा, दिलेल्या चार्ट मध्ये आपल्याकडे जी असाइनमेंट आहे, समोर असाइनमेंट दिसते आपल्या, बरोबर आहे. तर या असाइनमेंट मध्ये काही ग्रुप्स दिलेले आहेत, बरोबर. या चार्ट मध्ये काय दिलं बघा, पहिला कॉलम दिला आपल्याला नेम ऑफ आयटम्स, म्हणजे आपल्याकडे जे काही स्टॉक आयटम्स आहेत, म्हणजे ऍक्च्युअल स्टॉक आयटम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की जो शब्द वाचल्याने किंवा रीड केल्याने ऍक्च्युअली तो प्रोडक्ट समोर उभा राहतो, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक आयटम असं म्हणतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं प्रोजेक्टर, बरोबर आहे. प्रोजेक्टर म्हटलं की तो समोर येतो, की प्रोजेक्टर कशा म्हणतात. प्रोजेक्टर्स म्हटल्यानंतर एक प्रोडक्ट समोर दिसतो का आपल्याला, नाही दिसत, बरोबर आहे. प्रोजेक्टर्स मध्ये काय असू शकतात, एकापेक्षा जास्त वेगवेगळे पण तिथं प्रोजेक्टर असू शकतात, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं की स्टॉक ग्रुप आहेत, स्टॉक ग्रुप कशाला म्हणायचं, त्याचबरोबर स्टॉक कॅटेगरी कशाला म्हणायचंय, त्याचबरोबर स्टॉक युनिट काय असतं, बरोबर, किंवा युनिट ऑफ मेजरमेंट काय असतं, या सगळ्या गोष्टी आपल्या इथं बघायच्या. ओके. आता दिलेल्या चार्ट मध्ये आपल्याला शोधायचं की याच्यामध्ये स्टॉक ग्रुप कोणता आहे आणि तो कशा पद्धतीने क्रिएट करायचा हे आपल्याला बघायचं, बरोबर. स्टॉक ग्रुप म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काही आयटम्स आहेत, बरोबर, आणि त्याचा जो ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो, कलेक्टिव्हली स्टॉक ग्रुप असं म्हणतो. तर बघा, दिलेल्या चार्ट मध्ये इथे दिलं ग्रुप, दिसतंय का ग्रुप शब्द तुम्हाला इथे समोर, या ठिकाणी दिसतो ग्रुप, दिसतो. ओके. या ग्रुप मध्ये इथे दिलं ऍक्सेसरीज नावाचा ग्रुप आहे, दिसतंय इथं. ऍक्सेसरीज नावाचा इथं काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, ग्रुप दिलेला आहे. आता हा पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, हा ग्रुप इथं टॅली आपण जी काही कंपनी क्रिएट केलेली आहे त्या कंपनीमध्ये आपल्याला काय करायचं, इथं क्रिएट करायचं. ओके. मग आता कशा पद्धतीने क्रिएट केला जातो, तर बघा, ज्यावेळेस आपण टॅली सॉफ्टवेअर सुरू करतो, टॅली सॉफ्टवेअर सुरू केल्यानंतर, ओके, आपली इथं कंपनी, आता बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, डिस्प्ले एरिया काय असतो, वर्किंग एरिया काय असतो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला क्रिएट कशा पद्धतीने क्रिएट करायचे आपल्याला बघायचं. तर बघा, आपला जो मेन मेन्यू आहे त्याला आपण म्हणतो गेटवे ऑफ टॅली, येतं लक्षात. आपला जो टॅलीचा मेन, त्याला होम पेज असं म्हणतो आपण, तिथे कोणतं आपलं गेटवे ऑफ टॅली आहे. आणि ह्या गेटवे ऑफ टॅली मध्ये आपल्याला 5 विभागामध्ये आपण टॅली शिकणार आहे, बरोबर आहे. त्याच्यापैकी पहिलं दिलं आपल्याला मास्टर्स. ओके. मास्टर्स मध्ये 3च गोष्टी आहेत, काय, तर क्रिएशनचा पार्ट आहे. क्रिएशन मध्ये तुमच्या टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंग साठी ज्या काही गोष्टी क्रिएट कराव्या लागतात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला कुठे क्रिएट करायच्या, तर या क्रिएट मध्ये क्रिएट करायच्या, बरोबर आहे. मग अकाउंटिंग करण्यासाठी काय लागतं, इन्व्हेंटरी आहे, स्टॉक आयटम्स आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर अकाउंट्स आहेत, त्याचबरोबर तुमचं पेरोल पण आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला क्रिएट कराव्या लागतात, ते इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला कुठून क्रिएट करायचं. क्रिएट म्हटलं की तुम्हाला गेटवे ऑफ टॅली लिहायचं, आणि गेटवे ऑफ टॅली मध्ये या मास्टर्स मध्ये तुम्हाला इथं क्रिएट नावाचं ऑप्शन दिलेलं आहे, येतं लक्षात. मग या क्रिएट मध्ये काय करायचं, आपल्याला एंटर करायचंय. ओके. येतं लक्षात. बघा, ज्यावेळेस तुम्ही इथं स्क्रोल करताय ड्रॉप किंवा अप किंवा डाऊनला, तर तुम्हाला येलो हायलाइट दिसते, बरोबर, हायलाइटर म्हणतो आपण त्याला. म्हणजे आपला कर्सर कुठं आहे हे आपल्याला समजतंय. माऊसने पण तुम्ही काय करू शकता, समजा तुम्हाला वाउचरला जायचं तर वाउचरवरून डायरेक्टली इथं क्लिक करू शकता, बरोबर आहे. पण आपल्या टॅलीमध्ये प्रॅक्टिस कशी ठेवायची आहे, तर विदाऊट माऊस आपल्याला काय करायचंय, इच अँड एव्हरी कमांड इथं काय करायची, यूज करायची, येतं लक्षात. जर तुम्ही तसं केलं तर त्याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला स्पीड, मास्टर म्हणतो आपण त्याच्यामध्ये, त्या फील्ड मध्ये, तर आपण तिथं मास्टर होऊ. जर तुम्ही जर तिथं माऊसने क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, टाइम कन्झ्युमिंग काम आहे. प्रत्येक वेळेस आपण माऊस शोधणार, त्याच्यावरती जाऊन व्यवस्थित क्लिक करायला लागणार, त्याच्यामध्ये वेळ लागतो, बरोबर. इन पॅरलली त्याचं कंपॅरिझन मध्ये पाहायला गेलं तर डायरेक्टली आपण काय करू शकतो, स्क्रोलिंग करून शॉर्टकट द्वारे पण इथं डायरेक्टली एंट्री पासआउट इथं करू शकतो. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय, या क्रिएट मध्ये जायचं,
मी काय सांगितलं, कुठलीही गोष्ट असो, मग तो एम्प्लॉई असो, स्टॉक ग्रुप असो, बरोबर आहे, अकाउंटचा ग्रुप असेल किंवा लेजर असेल, जे काही क्रिएट करायचं असेल तर हे क्रिएट करण्यासाठी आपल्याला कुठे जायचंय, तर डायरेक्टली जायचं आपल्याला क्रिएट मध्ये. ओके, आता क्रिएट मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिलं दिलंय अकाउंटिंग मास्टर्स, बरोबर आहे. इथं बघा क्रिएशन पार्ट मध्ये काय दिलंय त्यांनी, अकाउंटिंग मास्टर दिलंय, त्याचबरोबर इन्व्हेंटरी मास्टर दिलंय, त्याचबरोबर दिलंय स्टॅट्युटरी डिटेल्स, बरोबर. म्हणजे जे काही क्रिएट करायचं तुम्हाला ते क्रिएट करण्यासाठी त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला ते दिसतं कशाच्या अंडर मध्ये काय क्रिएट करायचं, बरोबर. आपण सर्व पार्ट जो पाहतोय तो पूर्ण पाहतोय आपण इन्व्हेंटरीचा पार्ट पाहतोय. इन्व्हेंटरी तर आपण काय म्हणतोय, स्टॉक असं म्हणतो, बरोबर आहे. आता हा जो स्टॉक आहे तर हा स्टॉक क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार आहे, डायरेक्टली ह्या इन्व्हेंटरी मास्टर्स मध्ये जाणार आहे, बरोबर आहे. ह्या इन्व्हेंटरी मास्टर्स मध्ये गेल्यानंतर तिथं दिसतं आपल्याला काय काय दिसतंय, तर याच्यामध्ये स्टॉक ग्रुप काय म्हणायचं, बरोबर आहे. स्टॉक ग्रुप कुठं आहे, स्टॉक कॅटेगरी कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायला ते दिलेल्या आहेत, बरोबर. आता जसं आपण या आपल्या चार्ट मध्ये पाहतोय, तर या चार्ट मध्ये पाहत असताना आपण बघितलं ग्रुप, कोणता ग्रुप दिला आपल्याला इथं, ऍक्सेसरीज नावाचा ग्रुप आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असाइनमेंट बेस का शिकतोय, कारण आपल्याकडे ते डायरेक्टली समोर आहे आपल्या, बरोबर. तुम्हाला जर मी सांगितलं की शोधा ग्रुप कोणता आहे एखाद्या शॉप मध्ये आणि तो क्रिएट करायच्यामध्ये खूप वेळ जातो, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो, सर्व असाइनमेंट बेस घेतोय, बरोबर आहे. ओके, याच्यामध्ये ऍक्सेसरीज नावाचा ग्रुप आहे आणि क्रिएट कसं करायचं, आपल्याला डायरेक्टली या ग्रुप मध्ये जायचं आहे. इथं दिलं स्टॉक ग्रुप, येतं लक्षात. या स्टॉक ग्रुपला काय करायचं, एंटर करायचंय. बघा एंटर केल्यानंतर इथं वर दिलंय तुम्हाला काय, स्टॉक ग्रुप क्रिएशन, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस कोणतंही गोष्ट क्रिएट करतो, क्रिएट करत असताना इथं जर तुम्ही लेजर क्रिएट करत असाल तर तुम्हाला इथं लेजर क्रिएशन नाव दिलं असेल, बरोबर आहे. तुम्ही जर इथं अकाउंट ग्रुप क्रिएट करत असाल तर तुम्हाला इथं दिलं असेल अकाउंट ग्रुप क्रिएशन. स्टॉक युनिट क्रिएट करत असेल तर युनिट क्रिएशन म्हणेल, बरोबर. म्हणजे जी काही गोष्ट तुम्ही क्रिएट करताय, क्रिएट करत असाल तुम्हाला तिथं वर नाव दिलेलं असणार की डॅश डॅश क्रिएशन, बरोबर आहे. मग आपण क्रिएट करत असताना आपण जे काही क्रिएट करतोय ते बरोबर क्रिएट करतोय की नाही करतोय कसं कळणार, आपल्याला वरती नाव दिले असणार, बरोबर आहे. या ठिकाणी त्याला दिलं आपल्याला स्टॉक ग्रुप क्रिएशन, बरोबर आहे. याच्यामध्ये लिहायचं नेम. आता नेम मध्ये काय देणार, आपल्याकडे कोणता ग्रुप आहे, ऍक्सेसरीज, बरोबर आहे. मग आपण काय करणार इथं ऍक्सेसरीज मध्ये त्याचं ग्रुपचं नाव देणार ACCE, बरोबर आहे, SORIES, बरोबर आहे. तर आपल्याला ऍक्सेसरीज ग्रुप काय करायचं, नाव टाईप करायचं नेम मध्ये, बरोबर आहे. नेम फील्ड मध्ये नेम फील्ड झाली पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अलायन्स दिलाय, बरोबर आहे. अलायन्स मध्ये काय दिलं आपल्याला, ओके, दिसतं क्लिअर. अलाइज म्हणजे काय, तर ऍक्सेसरीज जे काही नाव आहे, जो ग्रुप तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपला दुसरं काही नाव आहे का, बरोबर. आपण काय करतो, एखाद्याला नावाने संबोधण्याऐवजी आपण काय करतो, टोपण नाव घेतो, बरोबर आहे. तर त्या अलाइजलाच आपण काय म्हणायचंय, निकनेम पण आपण म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला असेसरीज किंवा दुसरं जर काही नाव द्यायचं असेल तर ते तुम्ही इथं देऊ शकता. ओके, सध्या तरी मला काही द्यायचं नाही. ओके, अंडर मध्ये ज्यावेळेस मी क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये दिले आपल्याला प्रायमरी. म्हणजे हा जो ग्रुप तुम्ही क्रिएट करताय हा ग्रुप फ्रेश नवीन आहे का एखाद्या ग्रुपच्या अंडर आहे, बरोबर आहे ना. आपण काय करतो, एखादा ग्रुप बनवतो आणि त्या ग्रुपच्या अंडर मध्ये आपण सब ग्रुप पण बनवत असतो. मग तसं तिथे विचार करायचा की हा जो आपण ग्रुप बनवतोय हा ग्रुप तुमचा मेन ग्रुप आहे का सब ग्रुप आहे, बरोबर आहे. मग आपला ऍक्सेसरीज हा मेन आहे की सब ग्रुप आहे, मेन आहे, बरोबर. म्हणून आपण त्याला काय करणार इथं प्रायमरी ग्रुप तिथं नाव द्यायचं, बरोबर आहे. एंटर, ऍज इट इज फक्त प्रायमरी सिलेक्ट करायचंय आणि सेव्ह करायचंय, बरोबर आहे. आता इथं खाली एंटर केल्यानंतर ऑप्शन दिले पुढे काय, शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड. शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड म्हणजे काय, हा जो ग्रुप तुम्ही क्रिएट करताय या ग्रुप मध्ये तुम्हाला क्वांटिटी ऍड करायची आहे का, बरोबर आहे. मग आपण क्वांटिटी ऍड करणार त्याच्यामध्ये, म्हणजे याच्या अंडर मध्ये जर आपण एखादा आयटम क्रिएट केला तर त्या आयटम्सची आपण क्वांटिटी ऍड करणार आहे, बरोबर ना. म्हणजे या ग्रुपमध्ये जर आपण हा ग्रुप कुठे युज केला तर ती क्वांटिटी आपल्याला ऍड करता यावी, तर आपल्याला काय करायचं इथं येस करायचं, येतं लक्षात. म्हणून आपण त्याला काय करणार आहे, येस करणार आहे.
एंटर. ओके, आता एंटर केल्यानंतर सेट और अल्टर जीएसटी डिटेल्स, म्हणजे या ऍक्सेसरीज नावाच्या ग्रुपला आपल्याला जीएसटी रेट टाकायची आवश्यकता आहे का? आता आहे की नाही हे आपल्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे. जर या ग्रुपमध्ये येणारे सर्व आयटम्स एकाच टॅक्स रेटचे असतील, सेम टॅक्स रेट, बरोबर आहे, तर इथे टाकायला हरकत नाही, बरोबर. पण जर नसतील तर नाही, बरोबर. म्हणून आपण इथं काय करणार आहे, टाकणार नाहीये, बरोबर आहे. बघा आपल्याकडे जे काही आयटम्स आहेत, तर या आयटम्स मध्ये आपल्याला इथं जीएसटी रेट्स वगैरे दिलेले नाहीयेत, बरोबर आहे. म्हणून आपण इथं जीएसटी रेट वगैरे इथं काही टाकणार नाही, बरोबर आहे. म्हणून आपण त्याला काय करणार, ऍज इट इज नो ठेवायचं आणि इथं एंटर करून ऍक्सेप्ट करायचं. आलं लक्षात? ग्रुप क्रिएशन लक्षात आलंय? ओके, ग्रुप क्रिएट करण्यासाठी कुठे जायचं आपल्याला? बघा हा तुमचा गेटवे ऑफ टॅली आहे, मेन स्क्रीन, बरोबर आहे. मेन स्क्रीन मध्ये आपल्याला काय करायचंय, क्रिएट मध्ये जायचंय. क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ग्रुप सिलेक्ट करायचा आहे, स्टॉक ग्रुप. आपल्याकडे इथं पण ग्रुप दिलेला आहे, बरोबर आहे, पण तो अकाउंट ग्रुप आहे. आपल्याला क्रिएट कोणता करायचा, स्टॉक ग्रुप क्रिएट करायचा, बरोबर आहे. आता हा ग्रुप क्रिएट करण्यासाठी स्टॉक ग्रुप मध्ये गेलो आपण. स्टॉक ग्रुप मध्ये गेल्यानंतर आपल्याला नेम फील्ड मध्ये नेम टाईप करायचा आहे. त्याचबरोबर आलायचं असेल तर लिहायचं, नसेल तर एंटर करून खाली यायचंय. आल्यानंतर अंडर मध्ये जर तुमचा ग्रुप प्रायमरी असेल, प्रायमरी म्हणजे काय, मेन ग्रुप असेल, तर इथं काय करायचं आपल्याला, प्रायमरी घ्यायचंय. आणि आवर्जून लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे, शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड. जर तुम्ही तिथं यस केलं तरच तुम्हाला सबसिक्वेंटली आयटम्सची क्वांटिटी ऍड करता येणार आहे, अदरवाईज क्वांटिटी ऍड करता येणार नाही. मग आपण कधी कधी काय करतो, ज्यावेळेस क्वांटिटी ऍड होत नाही, मग त्यावेळेस कन्फ्युज होऊन जातो की कुठं चुकलंय, बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार, इथं शुड क्वांटिटी ऑफ आयटम ऍड करायची असेल किंवा नसो, कंपल्सरी काय करायचं, शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड ला यस करायचं. येतं लक्षात? एंटर करा आणि सेव्ह करा. ओके, मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथं ग्रुप क्रिएट करायचा. याच्यात काय अडचण आहे कुणाला? ओके, बॅक यायचंय. बघा आता आपली जी काही लिस्ट आहे, या लिस्ट मध्ये आपल्याला फक्त एकच ग्रुप दिलाय, ऍक्सेसरीज, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे दिलंय काय, कॅबिनेट. आता बघा कॅबिनेटच्या नंतर पुढे दिलंय आपल्याला परत कॅबिनेट दिले, बरोबर आहे. कॅबिनेट कशाला म्हणायचं माहिती आहे, कॉम्प्युटर. आता ही सगळी जी काय असाइनमेंट आहे ही बेस्ड आहे तुमच्या कॉम्प्युटर फील्ड वरती, बरोबर आहे. कॉम्प्युटर मध्ये कॅबिनेट कशाला म्हणायचं, कॉम्प्युटर मध्ये कॅबिनेट कशाला म्हणतो, वर स्क्रीन असतो मॉनिटर, बरोबर आहे, त्याच्या खाली जो डब्बा असतो त्याला आपण काय म्हणतो, सीपीयू म्हणतो. सीपीयू कशामध्ये ठेवलेला असतो, कॅबिनेट मध्ये. जो पत्र्याचा बॉक्स असतो त्याला आपण काय म्हणतो, कॅबिनेट असं म्हणतो. येतं लक्षात? ओके, मग याच्यामध्ये हा कॅबिनेट जो आहे हा आपल्याला घ्यायची कॅटेगरी. आपण असं ट्रीट करू शकतो, ऍक्सेसरीज हा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये कॅबिनेट, सीडी ड्राईव्ह, कीबोर्ड, मदरबोर्ड हे काय कॅटेगरी आहे, बरोबर आहे. मग आता मला कॅटेगरी जर क्रिएट करायची असेल, स्टॉक ग्रुप लक्षात आलाय, स्टॉक ग्रुप कसं क्रिएट करायचं लक्षात आलंय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट मध्ये जायचंय आणि क्रिएट मध्ये गेल्यानंतर घ्यायचं आपल्याला इथं स्टॉक कॅटेगरी. ओके, आता कुठली कुठली कॅटेगरी माझ्याकडं, जेवढ्या कॅटेगरी आपल्याला दिलेल्या आहेत बघा, याच्या खाली पण परत असतील, प्रोसेसर आहे, रॅम आहे. ओके, मग त्याच्यामध्ये घेत असताना ऍक्सेसरीज मध्ये घेणार मी कॅबिनेट हा कॅटेगरी घ्यायची, कॅबिनेट, कॅबिनेट, बरोबर आहे. ओके, आता कॅबिनेट मध्ये ज्यावेळेस आपण अंडर घेतो, कॅबिनेट हे कुठल्या कॅटेगरीच्या अंडर आहे का, कॅबिनेट ही कुठल्या कॅटेगरीच्या अंडर आहे का, ग्रुपच्या नाही म्हणत, कॅटेगरीच्या अंडर आहे का, नाही, फ्रेश कॅटेगरी. म्हणून आपण त्याला काय करणार, परत प्रायमरी म्हणणार आणि एंटर करणार. येतं लक्षात? परत बॅक. परत दुसरं कोणतं आहे, सीडी ड्राईव्ह दिसतंय, मी इथं घेणार आपण सीडी ड्राईव्ह, बरोबर आहे, एंटर. परत आपण काय करणार इथे, त्याला प्रायमरी ठेवणार आहे, एंटर करा आणि सेव्ह करा. लक्षात येत आहे? काय अडचण आहे त्याच्यामध्ये, काय अडचण नाही ना? ठीक आहे, पुढे बघा, कॅब सीडी ड्राईव्ह झालं, पुन्हा नंतर कीबोर्ड, बरोबर आहे, कीबोर्ड टाका. परत कीबोर्ड आपल्या कशाच्या अंडर मध्ये येतो का, नाही येत, म्हणून आपण काय करणार, याला प्रायमरी ठेवणार आणि सेव्ह करणार आहे, बरोबर आहे. पुढे मदरबोर्ड, बरोबर, त्याला कोणता ग्रुप घेणार आपण, प्रायमरी, बरोबर. म्हणजे ईच अँड एव्हरी जी काही कॅटेगरी ही फ्रेश कॅटेगरी आहे, कोणत्याच कॅटेगरीच्या अंडर मध्ये आपण इथं घेत नाहीये, बरोबर आहे.
बॅक यायचं परत, त्याच्यानंतर पुढे दिलंय काय, माऊस प्रायमरी, त्याच्यानंतर प्रोसेसर प्रायमरी, ठीक आहे. परत दिलं रॅम, परत प्रायमरी टाका. ओके. वेबकॅम अँड अदर्स, वेबकॅम अँड अदर्स, ओके. बॅक. आता बघा परत पुढे खाली वेबकॅम अँड अदर्स हा गॅप दिलाय, बरोबर आहे, म्हणजे ही तुमची कॅटेगरी आहे. आता परत जर तुम्ही खाली आलात, डेस्कटॉप ब्रँडेड हा तुमचा ग्रुप आहे. परत येतं लक्षात, स्टॉक ग्रुप कशाला म्हणायचं, जे आपण ऍक्सेसरीज केला त्याच्यानंतर परत पुढे ग्रुप दिला आपल्याला डेस्कटॉप ब्रँडेड, हा तुमचा काय ग्रुप आहे. म्हणून इथं काय करा, क्रिएट करा बॅक. ग्रुप कुठून क्रिएट करतो आपण, बॅक यायचंय, क्रिएट मध्ये जायचंय, क्रिएट मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला म्हणायचंय ग्रुप, बरोबर आहे. इथं घ्यायचंय डेस्कटॉप ब्रँडेड, बरोबर, एंटर. हा एक मिनिट, स्टॉक ग्रुप क्रिएट करायचा ना आपण, ठीक आहे. इथं काय करणार, डेस्कटॉप ब्रँडेड, ओके. आता इथं प्रायमरी घेत असताना अंडर मध्ये हा कोणत्या ग्रुपच्या अंडर मध्ये येतोय का, ऍक्सेसरीच्या अंडर आहे का, नाही, एंटर करा. ओके. शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड ला येस करायचंय, एंटर करा, सेव्ह. ओके. बॅक. परत पुढला कुठला ग्रुप आहे, डेस्कटॉप पीसी असेंबल्ड, बरोबर, डेस्कटॉप पीसी ब्रॅकेट मध्ये लिहा असेंबल्ड, बरोबर आहे, ब्रॅकेट, एंटर करा आणि इथं यस, बरोबर आहे. ओके. पुढे हार्ड डिस्क, एंटर, यस, सेव्ह. लॅपटॉप ब्रँडेड, एंटर. शुड क्वांटिटी ऑफ आयटम ऍडेड यस करा आणि सेव्ह करा, बरोबर. परत मॉनिटर्स, ओके. आता हे बाकीचे तुम्ही क्रिएट करून घ्या, हे तर लक्षात, कारण मी सगळे क्रिएट करायचं म्हणलं तर आपला दिवस जाईल. ओके. आता याच्या पुढे बघा, आपण ऍक्सेसरीज ग्रुप क्रिएट केला, ग्रुप क्रिएशन मध्ये काय अडचण येतं कोणाला, ओके. आता आपल्या पुढे जायचंय, हा कॅबिनेट तुमचा कॅटेगरी झाली, बरोबर. आणि कॅटेगरी नंतर याच्यामध्ये जो आहे कॅबिनेट इंडिव्हिज्युअल, त्याला म्हणायचंय स्टॉक आयटम. ऍक्च्युली आपला जो आयटम आहे तो कोणता आहे, आपला स्टॉक आयटम, त्याला आपण म्हणायचं कॅबिनेट. ओके. आता कॅबिनेट हा कसं मोजणार आहे आपण, त्याला युनिट दिले आपल्याला पुढं, काय युनिट दिलंय, नॉज दिलंय, बरोबर आहे. म्हणजे आपण मोजताना कसं मोजणार आहे, नॉज मध्ये मोजणार आहे. बघा ज्यावेळेस आपण क्रिएट करतोय, क्रिएट करत असताना स्टॉक ग्रुप क्रिएट केला, स्टॉक कॅटेगरी क्रिएट केली, काय अडचण याच्यामध्ये, ओके. आता डायरेक्टली स्टॉक आयटम क्रिएट करण्याच्या ऐवजी आपण आधी काय करणार आहे, युनिट क्रिएट करून घेणार, त्याला म्हणायचं युनिट, एंटर करा. ओके. सिंपल युनिट मध्ये घ्यायचं आपल्याला नॉज, ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे, काय अडचण नाही. मग आपण डायरेक्टली काय करू, इथं स्टॉक आयटम मध्ये आपला डायरेक्टली आयटम क्रिएट करू. ओके. इथे घ्यायचं कॅबिनेट, एंटर. बघा कॅबिनेट मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण स्टॉक आयटम क्रिएट करतोय, क्रिएट करत असताना इथं अंडर मध्ये दिलंय, अंडर. आता कॅबिनेट जो आहे हा कोणत्या ग्रुपच्या अंडर मध्ये येतोय, इथे दिले ग्रुप, अंडर ग्रुप, त्याला म्हणायचं ग्रुप, लिस्ट ऑफ ग्रुप, बरोबर आहे. मग हा कॅबिनेट तुमच्या कोणत्या ग्रुपच्या अंडर मध्ये येतोय, ऍक्सेसरीज, इथे दिलाय का ऍक्सेसरीज ग्रुप आहे, एंटर करा, बरोबर आहे. कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीच्या अंडर मध्ये येतोय, कुठली कॅटेगरी आहे, कॅबिनेट आहे का याच्यामध्ये, कॅबिनेट, एंटर, बरोबर आहे. ह्याला युनिट कोणतं दिलंय आपण, नॉज आहे, एंटर, बरोबर. आता बाकीच्या काही गोष्टी याच्यामध्ये दिल्यात का आपल्याकडे, नाव दिलंय, ग्रुप दिलाय, त्याचबरोबर त्याचं कॅटेगरी दिली आहे, युनिट पण दिलंय, त्याची ओपनिंग क्वांटिटी रेट दिलाय, बरोबर आहे. मग आता ज्यावेळेस आपण इथे एंटर करतोय, एंटर करत असताना इथे आपल्याला ओपनिंग क्वांटिटी दिली, ओपनिंग बॅलन्स, येतं लक्षात. आपण ज्यावेळेस स्टॉक आयटम क्रिएट करतो, आयटम क्रिएट करत असताना याच्यामध्ये काय दिलंय, ओपनिंग बॅलन्स दिलाय, बरोबर. मग या ओपनिंग बॅलन्स मध्ये आपण कोणती क्वांटिटी टाकणार, इथं ती ओपनिंग क्वांटिटी दिसते 2, इथे टाका 2, बरोबर. काय रेट दिलाय कायचा,
4500 बरोबर आहे 4500 आलं का 9000 ऑटोमॅटिकली एंटर करा आणि सेव्ह करा. येतं लक्षात. आता पुढे जायचं आपल्याला. पुढचं सीडी ड्राईव्ह बरोबर इथं लिहिणार आपण सीडी ड्राईव्ह बरोबर आहे. सीडी ड्राईव्ह ज्यावेळेस आपण लेजर आयटम्स क्रिएट करतो आयटम क्रिएट करत असताना त्याच्यामध्ये अंडर मध्ये आपण काय घेणार अंडर मध्ये काय घेणार ठीक आहे. अंडर मध्ये आपण काय घेणार याच्यामध्ये बघा सीडी ड्राईव्हला काय दिलं ग्रुप ऍक्सेसरीज ग्रुप आहे बरोबर आहे. मी इथं ऍक्सेसरीज घेणार. कॅटेगरी कोणती दिली त्यांनी सीडी ड्राईव्ह आहे आपल्याकडे सीडी ड्राईव्ह आहे. एंटर करा. युनिट नॉच घेणार बरोबर. एंटर करत चला खाली आणि एंटर करून इथं ओपनिंग क्वांटिटी काय करायची आपल्याला 3 टाईप करायची आहे बरोबर. त्याचबरोबर त्याचा रेट काय दिला आपल्याला 550 बरोबर आहे. ओके एंटर करा आणि इथं सेव्ह करा. इथपर्यंत लक्षात आलंय काय काय अडचण याच्यामध्ये. आता तुम्ही सगळे आयटम्स क्रिएट करू शकता बरोबर आहे ना. काही अडचण आहे का याच्यामध्ये नाही. ओके पुढे पण बघा आणखी डीव्हीडी ड्राईव्ह सॅमसंग डीव्हीडी ड्राईव्ह सॅमसंग बरोबर आहे. एंटर. अंडर कशामध्ये घेणार आपण ऍक्सेसरीज बरोबर आहे. ऍक्सेसरीज घेतल्यानंतर कॅटेगरी काय घेणार याच्यामध्ये काय कॅटेगरी आहे सीडी ड्राईव्ह बरोबर आहे. या सीडी ड्राईव्हच्या अंडर मध्ये एंटर. ओपनिंग क्वांटिटी किती आहे ओपनिंग क्वांटिटी 4 आहे बरोबर आहे. एंटर. त्याचबरोबर त्याचा रेट काय दिलेला आपल्याला 1000 रुपीज 1000 एंटर आणि सेव्ह बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही खाली येता आपल्या असाइनमेंट मध्ये इथे बरोबर ज्यावेळेस आपण हा आयटम्स क्रिएट करू डेस्कटॉप SCL इन्फिनिटी बरोबर आहे. मग हा आयटम क्रिएट करत असताना ग्रुप कोणता घेणार डेस्कटॉप ब्रँडेड. कॅटेगरी नाहीये इथं लक्षात येत आहे. म्हणजे कॅटेगरी मध्ये आपण ज्यावेळेस इथं आयटम्स क्रिएट करतो बरोबर जसं की फॉर एक्झाम्पल इथे घेऊ आपण डेस्कटॉप SCL इन्फिनिटी बरोबर. ग्रुप घेत असताना आपण काय घेणार डेस्कटॉप ब्रँडेड आणि कॅटेगरी घेत असताना कॅटेगरी नाहीये म्हणून आपण काय करणार त्याला नॉट ऍप्लिकेबल म्हणणार आहे बरोबर आहे. आणि युनिट मध्ये काय घेणार आपण नॉच आणि बाकीच्या प्रोसिजर ऍज इट इज त्याच्यामध्ये आपण इथं फॉलो करणार आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये किती क्वांटिटी आहे 2 आहे. त्याचबरोबर त्याचा रेट आहे 13,500 रुपये. आले लक्षात आलंय काय अडचण याच्यामध्ये काही अडचण आहे का ओके. बघा आपण आजच्या क्लासमध्ये स्टॉक आयटम काय आहे बरोबर आणि तो कसा क्रिएट करायचा बरोबर. त्याचबरोबर स्टॉक ग्रुप काय आहे तो कसा क्रिएट करायचा बघितलंय. कॅटेगरी काय असते ते कशा पद्धतीने क्रिएट केले जाते हे आपण बघितलं आणि इच अँड एव्हरी स्टॉक आयटम स्टॉक कॅटेगरी स्टॉक ग्रुप व्हॉट एव्हर बरोबर. हे जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपण पुढे जातोय क्रिएट मध्ये बरोबर. क्रिएट मध्ये गेल्यानंतर इन्व्हेंटरी मध्ये आपल्याला स्टॉक ग्रुप मध्ये स्टॉक ग्रुप क्रिएट करायचा आहे. स्टॉक कॅटेगरी मध्ये स्टॉक कॅटेगरी क्रिएट करायचे. स्टॉक आयटम मध्ये स्टॉक आयटम क्रिएट करायचा आहे आणि युनिट मध्ये युनिट. इथपर्यंत लक्षात आलंय काही अडचण याच्यामध्ये क्रिएट करू शकता ठीक आहे. राहिला प्रश्न फक्त कोणता गोडाऊनचा. ज्यावेळेस आपण गोडाऊन असाइनमेंट मध्ये येईल त्यावेळेस आपण गोडाऊन कशा पद्धतीने क्रिएट करायचं ते बघूया. गोडाऊन काय असेल मी तुम्हाला सांगितलंय बरोबर आहे. पण आपल्याला सध्या त्याची आवश्यकता नाहीये येतं लक्षात. म्हणून आपल्याला उद्याच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय ही प्रॅक्टिस करायची पूर्ण ओके.